आत्महत्या म्हणजे सुंदर जीवनाचा, चांगल्या जीवनाचा, रम्य जीवनाचा नाश हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. आत्महत्या म्हणजे सुंदर, रंगीन, चांगल्या, मजेदार, छानदार, उल्हासदायक, मजेशीर जीवनाचा सत्यानाश होय, राख होय, राख रांगोळी. म्हणून कोण्याही कारणाने, कुठल्याही कारणाने आत्महत्या करू नये. काही जरी झालं तरी आत्महत्या करू नये. समजा जर तुम्ही खूप अभ्यास केला, मेहनत केली, कष्ट केली, खूप मेहनत केली, परिश्रम घेतलं, श्रम घेतलं, अभ्यास केला, सराव केला, परंतु तरी तुम्हाला यश आलं नाही, तुम्ही नापास झाले आणि तुम्ही यशस्वी झाले नाही, आणि त्यातल्या त्यात आईवडिलांना खूप पैसा लावला आणि तरी तुम्हाला यश मिळाले नाही, आईवडिलांनी सर्व इच्छा पूर्ण केल्या तरी तुम्हाला यश मिळाले नाही. या कारणाने तुमच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. तुम्हाला वाटतं की आईवडिलांनी एवढा पैसा लावला, किती पैसा लावला तरी मी पास झालो नाही, मी परीक्षेत लिहिलं नाही आणि त्यामुळे मी नापास झालो. आणि या कारणाने तुमच्या मनावर फार विपरीत परिणाम होतो, वाईट परिणाम होतो आणि तुमच्या मनात वाईट विचार येतो, वाम मार्गाकडे मन वळतं आणि तुम्ही स्वतःला संपवून टाकता, स्वतःचा नाश करता. परंतु हे जीवन संपवण्यासाठी नाही, हे जीवन जगण्यासाठी आहे, हे जीवन काहीतरी करण्यासाठी आहे, हे जीवन हिंमत हारण्यासाठी नाही, हे जीवन खचून जाण्यासाठी नाही, हे जीवन पळून जाण्यासाठी नाही, हे जीवन भिण्यासाठी नाही, तर हे जीवन जगण्यासाठी आहे, धाडसाने हिमतीने जगण्यासाठी आहे, पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्यासाठी आहे, पुढे पुढे जाण्यासाठी आहे, आपल्या ध्येय स्वप्न पूर्ण करण्यासाठी आहे, संघर्ष करण्यासाठी आहे, काम कष्ट करण्यासाठी आहे. हे जीवन संपवण्यासाठी नाही. कुठल्याही कारणाने, कोण्याही कारणाने, कसल्याही कारणाने आपलं जीवन संपू नका. आपल्या सुंदर, रंगमय, छान जीवनाचा नाश करू नका. अरे अपयश येतच, दुःख येतच, हार होतेच, पण हार झाली म्हणून, या अपयश आलं म्हणून, या दुःख झालं म्हणून, या नापास झालं म्हणून, या अयशस्वी झालं म्हणून, या धोका झाला म्हणून तुम्ही स्वतःला संपवता, तुमचं सुंदर चांगलं जीवन संपवता. हे बरोबर आहे का? नाही. म्हणून कुठल्याही कारणाने, कोण्याही कारणाने आत्महत्या करू नका. विद्यार्थ्यांनो, तुम्ही उद्याचे भविष्य आहात. मुलांनो, लेकरांनो, फुलांनो, कळ्यांनो, पाखरांनो, तुम्ही उद्याचे भविष्य आहात. तुम्ही उद्याचे भविष्य आहात. भारताच्या उज्ज्वल, विकसित, सुंदर, छान भविष्याचे तुम्ही दाते आहात. म्हणून तुम्ही आत्मविश्वास आपला खचवू नका, आपलं धैर्य खचवू नका, हिंमत हारू नका, साहस हारू नका, धाडस हारू नका. काही जरी झालं असेल, या कोणत्याही कारणाने, कुठल्याही कारणाने आत्महत्या करू नका, स्वतःला संपवू नका. आत्महत्या केल्याने काहीच साध्य होणार नाही, काहीच मिळणार नाही. तुम्ही नापास झाले म्हणून आत्महत्या करता, अपयश आलं म्हणून आत्महत्या करता, ध्येय स्वप्न पूर्ण झाले नाही म्हणून आत्महत्या करता, परंतु आत्महत्या केल्याने हे सर्व काय भरून निघणार आहे का? अरे आत्महत्या केल्याने तुमचा जीव संपून जातो, तुम्ही स्वतःला संपवून टाकता, मग तुम्ही राहतच नाही काय झालं काय बघण्यासाठी. म्हणून हे स्वतःला मिळालेले जीवन संपू नका, स्वतःला मिळालेले जीवन नष्ट करू नका. तर मिळालेले जीवन, ईश्वराने दिलेले जीवन, हे मिळालेले जीवन आनंदाने, मजेने जगा. स्वतःला संपून आपल्या रंगमय जीवनाची नासाडी करू नका. म्हणून ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा, तुमच्या आत्महत्या केल्याने, तुमच्या आत्महत्येने
आईवडिलावर काय परिणाम होतो, आईवडिलांना कोण्या स्थितीचा सामना करावा लागतो, त्यांच्यावर दुःखाचा पहाड कोसळतो. म्हणून या आईवडिलांचा विचार करा, या बहीण भावाचा विचार करा, नातलगाचा विचार करा आणि आत्महत्या करू नका. अरे एकदा यश आले नाही म्हणून काय झालं, पुन्हा यश मिळवता येतं. पुन्हा पुन्हा प्रयत्न करून यश मिळवता येतं. प्रयत्नांती परमेश्वर. पुन्हा पुन्हा यश आपल्याला मिळवता येतं. परंतु एकदा गेलेले जीवन परत येत नाही, एकदा गेलेली वेळ परत येत नाही, एकदा गेलेले जीवन परत येत नाही. म्हणून या जीवनाचा विचार करा. जीवन अनमोल आहे, मूल्यवान आहे. जीवनाची किंमत ओळखा, जीवनाची जाण ठेवा. कारण जीवन ही फार अनमोल आहे, जीवन ही फार मूल्यवान आहे, जीवन ही फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणून अशा मूल्यवान, अनमोल, सुंदर जीवनाचा नाश करू नका. आत्महत्या करून स्वतःला संपून या चांगल्या रंगमय जीवनाचा नाश करू नका, सत्यानाश करू नका. तर भान ठेवा, सावधान राहा, सतर्क राहा, जाणीव ठेवा, जाण ठेवा आणि स्वतःला सावरा. दुःखापासून स्वतःला सावरा. आईवडिलांचा विचार करा, बहीण भावाचा विचार करा. काही वाईट कृत्य करताना, कोणताही वाईट निर्णय घेताना, कोणताही वाईट विचार डोक्यात आणताना, या आत्महत्येचा निर्णय घेताना, या स्वतःला संपवताना समोर तुमच्या आईवडिलांना आणा, भाऊ बहिणीला आणा आणि त्यांचा विचार करा. त्यांचं काय होईल, तुमच्यानंतर त्यांचं काय होईल, आईवडिलांचं काय होईल, त्यांच्यावर कोणता परिणाम होईल याचा विचार करा, थोडा विचार करा. म्हणून आत्महत्येच्या नादी लागू नका. काही हो, या सेट नेटच्या परीक्षेत नापास झालं म्हणून, या मोठ्या परीक्षेत नापास झालं म्हणून, या यश आले नाही म्हणून, या मार्क कमी मिळाले म्हणून, या गुण कमी मिळाले म्हणून, या काही जरी झाले म्हणून तरी आत्महत्या करू नका. स्वतःला सावरा, स्वतःच्या मनाला सावरा. समजून सांगा, मनाला समजून सांगा, झालं ते झालं, यापुढे तरी असं होऊ नये, यापुढे तरी मी चांगला अभ्यास करील, मन लावून अभ्यास करील, छान छान अभ्यास करील, उदात्त ध्येय ठेवून, चांगलं ध्येय ठेवून, खात्रीने, विश्वासाने अभ्यास करील आणि नक्की पास होईल, मी नक्की यशस्वी होईल, माझे ध्येय स्वप्न नक्की पूर्ण करील. परंतु आत्महत्या कधीच करणार नाही, स्वतःला कधीच संपवणार नाही, असा पक्का विश्वास ठेवा, असं पक्क मत ठेवा, विचार ठेवा. म्हणून कोण्याही कारणाने, कुठल्याही कारणाने, कसल्याही कारणाने आत्महत्या करू नका. आत्महत्या करणं म्हणजे हे चांगलं काम नाही. आत्महत्या करणं म्हणजे मूर्खपणा होय. आत्महत्या करणं म्हणजे नासमजपणा होय. आत्महत्या करू नका. आत्महत्या केल्याने तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही. म्हणून आत्महत्या करू नका, स्वतःला संपू नका. तर धाडसाने, धैर्याने, हिमतीने येणाऱ्या संकटाचा, अडचणीचा, दुःखाचा सामना करा आणि प्रयत्न करून, पुन्हा पुन्हा प्रयत्न करून यश मिळवा. आत्महत्या करू नका, आत्महत्या वाटे जाऊ नका. आज विद्यार्थी कोणी ना कोण्या कारणाने आत्महत्या करत आहेत, फाशी घेत आहेत, आत्महत्या करत आहेत, स्वतःला संपून टाकत आहेत. त्यांना टेन्शन सहन होत नाही, त्यांना ताण सहन होत नाही, त्यांना स्वतःचा अपमान सहन होत नाही, त्यांच्यात संयम नाही, सहनशीलता नाही, धाडस नाही, हिंमत नाही. आणि जरासं काही झालं, थोडंसं काही झालं की ते लगेच स्वतःला संपवत आहे, स्वतः जीवन संपवत आहे, आत्महत्या करत आहे. परंतु याचा परिणाम आईवडिलावर काय होतो की याची त्यांना जाण नाही. म्हणून विद्यार्थ्यांनो, फुलांनो, कळ्यांनो, उद्याच्या भविष्यांनो, रत्नांनो, पाखरांनो, तुम्ही आत्महत्या केल्याने तुमच्या आईवडिलावर किती विपरीत परिणाम होतो, तुमच्या आईवडिलांचे हाल काय होतात याचा विचार करा, याचा थोडा विचार करा. म्हणून आत्महत्या करू नका, आत्महत्या लागू नका. अरे आपल्याला पुन्हा यश मिळवता येतं, या हारचं रूपांतर आपल्याला जीतमध्ये करता येतं, या दुःखाचं रूपांतर आपल्याला सुखामध्ये करता येतं.
या अपयशाचं रूपांतर आपल्याला यशामध्ये करता येतं, परंतु एकदा जर जीवन गेलं तर ते परत आणता येत नाही, परत येत नाही. म्हणून जीवन मूल्यवान आहे, जीवन अनमोल आहे, जीवन महत्त्वपूर्ण आहे. म्हणून स्वतःला संपू नका, स्वतःचं सुंदर जीवन संपू नका, आत्महत्या करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.